नागपूर महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळत चौथ्यांदा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे। हा कौल नागपूरकर जनतेचा विश्वास असल्याचे भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सांगितले। नागपूरमधील हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानच्या पत्नीला मिळणाऱ्या आघाडीवर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। दंगेखोर प्रवृत्तीला साथ देणाऱ्यांचा जनतेने विचार करावा असे त्यांनी म्हटले। काँग्रेसच्या राजकारणामुळे अल्पसंख्याक समाज काँग्रेसपासून दूर गेल्याचा दावा करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानी जल्लोष होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। नागपुरात एमआयएमच्या रूपाने एक नवीन राजनीतिक पक्ष समोर आलेला आहे। काँग्रेसचा जे ऍक्सेप्टन्स मुस्लिम समाजमध्ये होता ते काँग्रेसने गमावलेला आहे, म्हणून त्यांना एक नवीन नेतृत्व म्हणून एमआयएम समोर आलेला आहे। एमआयएम 2-3-4 जागेवर जिंकत आहे असं दिसत आहे, पण हे सर्व असताना सुद्धा एमआयएमचे जे निवडून येत आहे ते तर बरोबर आहे, पण यांच्यासोबत ज्या माणसांनी दंग घडवले नागपुरात आणि नागपूरचा वातावरण दूषित केला त्या परिवाराच्या लोकांनी निवडून येणार म्हणजे पुढे नागपुरात काय होईल याचा संबंध समोर सुद्धा एक प्रश्न उभा झालेला आहे। परंतु त्याला सोडून जे एमआयएमचे लोक निवडून येतात त्यांना हार्दिक अभिनंदन। आमच्या लक्ष 108 ओलांडण्याचा होता, पण 108 ओलांडल्यानंतर संख्या काय असायला पाहिजे, 121 हे चांगला आकडा होता म्हणून 121 चा लक्ष्य आम्ही घातला होता आणि 108 आम्ही 100% ओलांडू अशी आम्हाला खात्री आहे। नागपूरचा विजय आम्ही नितीनच्या नेतृत्वात साजरा करू आणि आज मुंबईमध्ये सुद्धा आम्ही महापौर भाजपचा बनवत आहोत। या दृष्टीने मुंबईच्या जल्लोषमध्ये माननीय मुख्यमंत्रीजी उपस्थित होते। खरं तर हे पूर्ण विजयाचे श्रेय नागपूरकर जनतेला आहे, महाराष्ट्रातील जनतेला, संपूर्ण महाराष्ट्रात मिळालेले यशाचे श्रेय आहे। आणि खरं तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना युती आणि आमचे जेवढे नेते आहे, माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी, माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या नेतृत्वात आम्ही जे काम केलं त्या कामाला हा श्रेय आणि जनतेला श्रेय देण्यात